आपण डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे ते बघितलेलं आहे. ठीक आहे. आता डिटर्मिनंटचा जो प्रश्न आहे तो सर्वांना जमतो, पण त्याच्यावरती बेस जे प्रश्न असतात, ठीक आहे, त्याच्यावरती बेस कोणते प्रश्न घेऊ आपण, एक एक प्रश्न एक एक समजून घ्यायचा, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता हे जे जनरली, आता हा बघा, हा जो प्रश्न आहे, ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा घरी. मी काहीच सांगत नाही तुम्हाला, मी एकदा एक समजावून सांगतो, त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे काय करायचं कसं करायचं. आता हे दोन प्रश्न आहे बघा, हा एक प्रश्न, ठीक आहे, हा घरी सॉल्व्ह करायचा तुम्ही, हा पण प्रश्न घरी सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. कसं हे प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे आता शिकवतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे. सगळं जे काही असेल, हा एक तिसरा प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला होमवर्कला. किती? 3. क्लास सुरू होण्याच्या अगोदर होमवर्क दिलं 3. ठीक आहे. हे झालेले 2 काल झाले ना. आता कसा सॉल्व्ह करायचा ते सांगतो तुम्हाला. बघा, हा तुमच्या समोर प्रश्न. ठीक आहे. आता ही मेथड झाली की मी तुम्हाला अजून सांगतो की कोणती मेथड कधी युजफुल मध्ये येते. ठीक आहे. येऊ द्या त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. पटकन येऊ द्यायचं आणि साईडला बसून जायचं. बघा, आता आपल्याकडे काय काय आहे, किती इक्वेशन आहे बघा. 3x - 4y बरोबर 10. पहिलं इक्वेशन बरोबर. 4x + 3y बरोबर किती? 5. हे दुसरं इक्वेशन. इथपर्यंत काही डाऊट? ठीक आहे. आता काय करायचं, क्रॅमर्स रूल साठी बघा, नाऊ फॉर क्रॅमर्स रूल. कोणासाठी? क्रॅमर्स. हा सायंटिस्ट आहे. काय आहे? सायंटिस्ट. ज्यांनी ज्यांनी शोध लावला त्यांचे नावं दिलेले असतात. फॉर क्रॅमर्स रूल बरोबर होतं ते. मराठीत क्रेमर असतील काहीतरी, मराठीच्या पुस्तकामध्ये क्रेमरचा नियम असा असेल काहीतरी. फॉर क्रॅमर्स रूल काय करायचं बघा, आता एकदाच सांगतो. ठीक आहे. परत परत कन्फ्यूज व्हायचं नाही. व्हॅल्यू कशा घ्यायच्या ते बघा. पहिले घ्यायचं डी, काय घ्यायचं, त्याच्यानंतर घ्यायचं डीएक्स, काय घ्यायचं, आणि त्याच्यानंतर डी वाय, काय, डी वाय. इथं जर एक्स आहे म्हणून काय घेतलं, एक्स. वाय म्हणून काय घेतला, यम असला तर, यम असलं तर काय घ्यायचं, यम. एन असलं तर एन. ठीक आहे. फॉर क्रॅमर्स रूल इथपर्यंत कळालं. आता डी साठी सरळ सरळ बरोबरच्या पलीकडली बाजू सोडून द्या. बरोबरच्या पलीकडे काय आहे, 10 आणि 5, त्याला सोडून द्यायचं. डी साठी, कोणासाठी, डी. म्हणजे डी साठी फक्त हे घ्यायचं. कसं घ्यायचं बघा, 3 4, 3 आणि 4. काही दुसरं लक्षात ठेवू नका. डी साठी हे जे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्या डावी बाजू घ्यायची. कोणती बाजू? डावी. इकडे काय, -4 आणि 3. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? बघा, काय काय केलं आपण, 3 आणि 4 घेतले, -4 आणि +3 घेतली. ठीक आहे. आता डीएक्स, डीएक्स साठी काय करायचं बघा, डीएक्स साठी एक्स काढून टाकायचं. काय काढून टाकायचं? एक्स. एक्स चालू आहे की नाही, एक्स काढून टाका. त्याच्याऐवजी काय घ्यायचं मग, 10 आणि 5. 1-2 प्रश्नामध्ये प्रॉब्लेम जाईल तुम्हाला, पण बाकी नंतर समजून जाईल. त्याच्यानंतर आता हे 3 आणि 4 जसेच्या तसे ठेवा. आता वाय म्हणून कोण काढून टाकायचा, वाय, आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं, 10 आणि 5. म्हणजे आता तुम्हाला समजून जाईल. बघा काय काय केलं आपण, बघा काय काय केलेलं आपण. 3 4 -4 3 हे जसंच्या तसं लिहून घेतलं. मग डीएक्स वर आलो. डीएक्स, या डीएक्स वर येताना आपण एक्स ची गोष्ट सोडून दिली. कोणती गोष्ट? एक्स. मग ती जागा रिकामी झाली. ती जागा भरण्यासाठी काय घेतलं आपण, 10 आणि 5, म्हणजे बरोबरच्या त्या साईडचे घेतले. परत डीवाय आलं. काय आलं? डीवाय. मग एक्सच्या व्हॅल्यू चेंज करण्याची गरज आहे का? नाही. आपल्याला कोणाला कोणाला चेंज करायचं? वायला. ठीक आहे. एका प्रश्नामध्ये तुम्हाला समजणार नाही, दुसऱ्यामध्ये समजून जाईल, काहींना तिसऱ्यामध्ये समजेल. ठीक आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. आता तुम्ही उत्तर द्यायचे मला. काल सॉल्व्ह केले ना आपण, सांगा मग. 3 गुणिला 3, ज्यांना डायरेक्ट जमतं त्यांनी करायचं, ज्यांना नाही जमत बघा. 3 गुणिला 3 9, 4 आहे का, -4 गुणिला 4 16. असं बघा, कन्फ्युज नाही व्हायचं. हे मायनस बाहेरचं, गणितामध्ये याच गोष्टी आहे रे.
तुम्ही घाईगडबडीत काही करून टाकता. हे मायनस बाहेरचं आहे, हे मायनस गुणाकाराचं आहे. मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे किती आन्सर 9 अधिक 16 किती आलं 25. किती आलं 25. याला द्या असा एक नंबर रोमन मधला. ठीक आहे, हे असे दिले, याला रोमन मधला द्या. हे सांगा 10 गुणिला 3, त्याच्यानंतर मायनस मायनस 4 गुणिला 5, 10 गुणिला 3 30, मायनस 4 पंच 20. पण ते मायनस आहे अजून, आतलं साईन कसं आहे अजून मायनस. हे मायनस मायनस काय होईल प्लस. आता डायरेक्ट जर येत असेल तर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही 50. का 50 आलं रे, कोणाला समजलं नसेल तर मायनस मायनस झालं प्लस, 30 आणि 20 50. तिसरं तिसरं सांगा 5 गुणिला 3, 3 गुणिला 5 काही केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 10 गुणिला 4 15 आणि हे 40. 15तून 40 गेले म्हणजे 25 वजामध्ये, कशामध्ये वजामध्ये. 40 मधून 15 मोठ्या संख्येचं साईन. याला द्या 3 नंबर. किती नंबर? ठीक आहे. चांगलं दिसलं पाहिजे जरा पद्धतशीर. हा, इथपर्यंत कोणाला काय समजलं नाही मला सांगा. सर हे समजले म्हणून सगळ्यांना समजले इथपर्यंत? डीच्या व्हॅल्यू कशा घेतल्या, डीएक्स कसं घेतलं, डीवाय घेतलं, मी तुम्हाला समजावून सांगतो. मला अर्धा तास लागू शकतो, पण तुमचं 5 मिनिटामध्ये आन्सर येईल. किती? 5. 5च्या वरती गेलंच नाही पाहिजे. आता झालं, संपलं उत्तर. आता एवढं झाल्यावर डायरेक्ट टाकायचं फ्रॉम रोमन घेतलेले ना आपण 1, 2 अँड 3. डी बघा, एक्स काढायचा आपल्याला. काय काढायचा? एक्स. जो एक्स असतो तो असतो डीएक्स अपॉन डी. काय असतो? मग वाय काय असेल? डीवाय अपॉन डी. ही सर्वात सिंपल मेथड आहे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची. एकदा जर हात बसला याच्यावरती तर सगळे क्वेश्चन तुम्ही इने सॉल्व्ह करू शकता. कारण पेपरमध्ये असं कधीच म्हटलेलं राहत नाही की सॉल्व द दिस लिनियर इक्वेशन, या मेथडनं सोडा, सबस्टिट्यूशन सोडा वगैरे. एखाद्या वेळेस म्हणतील. हे तर स्पेशल क्वेश्चन असतो, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आणि पूर्ण चॅप्टर मधले प्रश्न जरी तुम्ही क्रॅमर्स रूल न सोडवले तरी सगळे बरोबरच आहे. डीएक्स अपॉन डी. डीएक्स किती आलेलं आहे? 50. डी किती आहे? 25. सर्वांना माहिती आहे कितीचा भाग जाईल? 25 दुनी 50. डीवाय किती आहे? -25. आणि डी किती आहे? 25. 25 25 कटले, उत्तर आलं मायनस. ठीक आहे, मग एक्स वाय बरोबर काय येईल? 2 - 1. ठीक आहे, इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. समजला प्रश्न? एकदा बघून घ्या चांगल्या प्रकारे. बघा, आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये तुम्हाला रेग्युलर सारखं दिसत नाही. रेग्युलर कसं? पहिले एक्स असतो, पहिले काय असतो एक्स, नंतर काय असतो वाय, आणि समोर एखादी व्हॅल्यू असते. बरोबर आहे. आता जर प्रश्न तुम्ही बघितला तिथं सगळं मिक्सचर दिसून राहिलं तुम्हाला. एक्स तिकडे, वाय तिकडे गेलेला आहे, हे 4 इकडे आलेले आहे. ठीक आहे ना? काही नाही, याला फक्त पद्धतशीर करून लिहायचं आणि ते तुम्हाला जमतं. कसं पद्धतशीर कसं करायचं बघा. हेअर 4x + 3y - 4 बरोबर 0 आहे का नाही? मग आपलं इक्वेशन कसं आपण लिहिणार त्याला? 4x + 3y. 4 तिकडे पाठवा, काय होतील? प्लस. भेटलं एक नंबरचं इक्वेशन. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन काय आहे? 6x बरोबर आहे 8 - 5y. आता काय करणार तुम्ही सांगा? 5y ला इकडे आणणार, म्हणजे काय होईल ते? 6x + 5y बरोबर 8. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? आता सांगा मग एक एक व्हॅल्यू तुम्ही बोलायचंय आता. फॉर क्रॅमर्स रूल किंवा बाय युझिंग क्रॅमर्स रूल करा. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमरचा नियम वापरून.
डी बरोबर काय राहील सांगा मग. आत्ताच सांगितलं तुम्हाला. डी म्हणजे काय करतो आपण 4 आणि 6. पहिले कोणाचे लिहितो आपण एक्सचे, नंतर कोणाचे लिहितो वायचे. वायचे काय 3 आणि 5. आता मी जे होतं ते तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं मी एका खाली एक लिहायचं. आता याचं डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता. सांगा. 4 पंच 20, 6 गुणिला 3 18, म्हणजे उत्तर आलं तुमचं 2. याला द्या 1 नंबर. ठीक आहे. आता हे सांगा दुसरं. डी झालं, डी वाय सॉरी dx. सांगा dx. आता dx साठी तुम्ही काय करायचं बघा, इथंच बघायचं. वरती बघितल्यापेक्षा इथं बघा. हे 4 6 काढून टाका. काय काढून टाकायचं 4 6. त्याच्याऐवजी काय घेताल 4 आणि 8. 4 आणि 8 म्हणजे काय करतो आपण एक्सच्या गोष्टी काढून टाकतो. आता 4 आणि 8 म्हटल्यानंतर त्याच्याऐवजी सॉरी 4 आणि 6 च्या ऐवजी कुठून आले 4 आणि 8. हे 3 आणि 5 याला आपण काहीच केलं नाही अजून. ठीक आहे. सांगा. 4 पंच 20. ज्यांना जमत नाही त्यांनी असं बेसिक मध्ये करा. 3 गुणिला 3 4 गुणिला 4 चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. 4 पंच 20, 8 त्रिक 24. 20 मधून 24 जात नाही म्हणजे -4. हे झालं तुमचं 2 नंबर. याला रोमन मध्ये द्यायचं कारण ऑलरेडी आपण नंबरिंग केलेली वरती 1 2. आता तिसरं काय सांगा. डीवाय. डीवाय साठी परत हेच बघायचं. डी वरच यायचं. कुठे यायचं परत डी वर. 4 6 ला काही हलवण्याची गरज नाही. आपल्याला वाय काढून टाकायचा. वाय काढून टाकून काय घ्यायचं 4 आणि 8. सवय झाली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. कळालं. नाही तर सरळ सरळ असं लक्षात ठेवा. बघा 4 आणि 8 इकडे घ्यायची. तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं ठेवू शकता, फक्त व्हॅल्यू चुकली पाहिजे नाही. 8 चोक 32, 4 गुणिला 6 24, 32 मधून 24 गेले 8. 3 नंबर. मग इथं काय लिहिता फ्रॉम 1 2 and 3. फ्रॉम 1 2 and 3. कोण सोडवलं का रे माझ्या अगोदर? किती आलेले उत्तर? बर. dx अपॉन डी. dx किती आहे -4. डी किती आहे 2. 2 न 2 चा भाग जाईल, उत्तर येईल तुमचं -2 -2. y बरोबर येईल dy अपॉन डी. बघा उलटा हाताने लिहिणं सुरू आहे म्हणून ते इकडे तिकडे होऊन राहिला. समजून घ्यायचं तेवढं. dy बाय डी. dy किती आहे 8. कितीचा भाग जाईल 2. आणि फायनल आन्सर तुम्हाला 4 च्या ऐवजी 2. म्हणजे इथं 4. बरोबर. काय बघा आता कसं आहे, आपला आन्सर बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी एखादी व्हॅल्यू उचलायची, एखाद्या क्वेश्चन मध्ये ठेवून बघायचं. आता -2 जरी तर ठेवले तुम्ही बघा, एक्सच्या ठिकाणी जर -2 ठेवले तर 4 दुनी 8 -8 येते. आणि 4 जर इथे ठेवले तर 4 त्रिक 12. बरोबर आहे. 12 हे -8 आणि हे -4 किती होतील -12. -12 आणि +12 उत्तर काय आलं 0. तेव्हा इथं ठेवून बघा. आता बघा इथं ठेवा. x ची किंमत किती आहे -2. 6 गुणिला -2 किती झाले -12. 5 गुणिला y ची किंमत किती 4 20. म्हणजे हे येईल 20 आणि हे -12. 20 मधून -12 गेले 8. म्हणजे याचा अर्थ तुमच्या व्हॅल्यू बरोबर आहे. पेपरमध्ये वेळ असतो, तुम्हाला एकदा चेक करायचं आपला आन्सर बरोबर आहे का नाही. ठीक आहे. समजला. मग थोडंफार तुम्ही ट्राय करा. आता नंतर शेवटचा क्वेश्चन घेऊ आपण. सोपं देतो तुम्हाला. हे ट्राय करा 3 नंबरचं. प्रश्न लिहून घ्या. हा तुम्हाला दिलं होतं सोडवायला. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. ज्यांना अजूनही जमत नसेल, कुठे चुकता तुम्ही ते बघून घ्या. 2 इक्वेशनला नाव द्यायचे. हिअर x + y 2y बरोबर -1. याला द्या 1 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर 2x - 3y बरोबर 12. त्याला द्या 2 नंबर. प्रॉपर सोडवायचं एकदम.
कसं आहे, मॅथ एकदाच सोडवायचं, गणित एकदाच सोडवायचं, परत परत गणित सोडवण्याची गरज पडली नाही पाहिजे. म्हणजे एकदाच काळजीपूर्वक लिहायचं, मग परत कुठं चुकलं हे चेक करण्यासाठी आपल्याला सापडत नाही चुकी लवकर. काय सांगितलं तुम्हाला? बाय युझिंग क्रॅमर्स रूल. मराठीवाल्यांनी काय लिहायचं? क्रॅमरचा नियम वापरून. सी कॅपिटल आहे, प्रॉपर नाऊन आहे, इंग्लिश माहित असेल ना. नावाचं पहिलं लेटर कसं काढतो आपण? कॅपिटल. कोणतं? प्रॉपर नाऊन, तुमचं नाव आहे वगैरे वगैरे, पहिलं लेटर कॅपिटल असतं. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. टी बरोबर काय घेतो? एक्स. एक्सचा सोबती कोण आहे सध्या? एक. इथं किती आहे? 2. इथे सोबती त्याचा 2, इथे -3. ठीक आहे. आता बघा, याला सोडवण्यासाठी काय करा? सरळ सरळ -3 गुणिला 1 करा. केलं? मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 गुणिला 2 किती होतील? 4. म्हणजे हे आलं -3 मायनस ब्रॅकेटमध्ये किती आहे? 4. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये दुसरं कोणतं साईन आहे का? नाही. मग सरळ सरळ -3 आणि -4 किती झाले? -7. हे झालं इक्वेशन, सॉरी हे झाली एकाची व्हॅल्यू. त्याच्यानंतर डी एक्स, dx साठी काय करतो आपण? हा एक्स काढून टाकतो, बरोबर आहे. आणि तिथे काय घेणार? -1 12. कळालं इथपर्यंत? हा पहिला एक्स काढून टाकला. एक्सचा जो कोएफिशियंट असतो तो काढून घेऊन आपण दुसरे इज इक्वल टूच्या त्या बाजूचे 2 आणि -3 जसेच्या तसे. इकडे लक्ष द्या रे, बडबड नका करू. हे लिहिता आलं सर्वांना? हे पण लिहिता आलं? आता -1 गुणिला -3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील? 2 गुणिला 12. ध्यानावर राहत जा. मायनस मायनस प्लस, 3 1 वजा 12 गुणिला 2 24. आता 24 मोठी संख्या आहे. 24 मधून 3 गेले. आता बघा, 24 मध्ये आत मायनस साईन आहे का? साईन बदलणार आहे का? नाही. वजाचं वजाच राहील. 24 मधून 3 गेले 21 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. इथं चुकलं असेल काही जणांनी. 2. आणि तिसरं काय येईल मग? dx झालं, dx झालं, dx झालं. आता आहे dy. dy साठी काय करायचं? परत d वर यायचं. 1 2 लिहून घ्या जसेच्या तसे. केले? आता ही वायचं हे न लिहिता काय लिहिणार तुम्ही? -1 आणि 12. किती येईल उत्तर मग याचं सांगा? 1 गुणिला 12 वजा 2 गुणिला वजा 1 म्हणजे 12 1 12. हे 2 गुणिला -1 -2. बघा, हे फरक फरक समजून घ्या. इथं फक्त -24 होते, इथं मायनस पुन्हा मायनस आले, म्हणून याला आपण चिन्ह बदललं नाही, पण इथं चिन्ह बदलावे लागतील. 12 अधिक 2 किती होईल? 14. हे झालं 3 नंबर. आता फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3 काय येईल मग आता 1 2 and 3 वरून? x बरोबर dx अपॉन डी. dx किती आलेलं आहे? 21 -21 अपॉन 7 म्हणजे -3. ठीक आहे. आणि y dy अपॉन डी. dy किती? -7 आहे का? बरं, मग +3 येईल. ते -7 म्हटल्यानंतर +3 येईल. -21 अपॉन -7 दोन्ही ठिकाणचं मायनस कटून गेलं, उत्तर आलं 3. dy किती आहे? 14. आणि डी आहे तुमचा -7. 7 दोन्ही 14 -2. या असे परफेक्ट आन्सर आले पाहिजे तुमचे. कळालं? एकदम परफेक्ट कसं आलं? तर कुठं चुकलं, काय चुकलं ते समजून घ्या. आपली सुरुवात आहे 10वीची. अजून शाळा बरोबर सुरू झाली नाही. सोमवारपासून तुमच्या अंगावर एवढं पडणार आहे. मराठी, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, जे काही शास्त्र असतील ते, हिंदी त्याच्यासोबत इंग्लिश, सायन्स, मॅथ, पागल असाल तुम्ही. त्याच्यासाठी जे रेग्युलर चालू आहे ते करा पद्धतशीरपणे. आता शेवटचा प्रश्न घेतो एक. हा,
बघा या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये काय करायचं, पहिले याला कन्वर्ट करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? कन्वर्ट. बघा कसं कन्वर्ट करायचं. हिअर 2x प्लस 3y बरोबर किती आहे? 2. याला द्या 1 नंबर. x मायनस वाय बाय 2 बरोबर 1/2. तुम्हाला सांगितलं मी अपॉन मधला नंबर काढण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करायचं. कितीने मल्टिप्लाय करणार? 2 मल्टिप्लाय बाय 2. 2 जर मल्टिप्लाय केलं, तुम्हाला बोललो मी त्या दिवशी की 2 जिथे मल्टिप्लाय करचाल 2 2 कट होऊन जातील. जिथे 2 नाही तिथे 2 गुणाकार करा फक्त. 2 गुणिले x 2x. इथे 2 कटले काय उरला? y. इथे 2 कटले काय उरला? 1. हे झालं इक्वेशन 2. ठीक आहे. आता एकदम चांगल्या प्रकारे लिहून दाखवतो तुम्हाला. आता चुकलं नाही पाहिजे कोणाचं. ठीक आहे. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता बघा डी, ज्याला अजूनही घेता येत नाही. डी काय? डी 2 2. काय डाऊट? वाय वाय साठी काय? इथं 3. इथे किती आहे? -1. 1 नाही -1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डी एक्स कसा घ्यायचा? एका खाली एक लिहित जा बरं तुम्ही, तुम्हाला समजून जाईल. हे 3 1. इथं काही चेंज आहे का? नाही. पहिले डी तर सर्वांना लिहिता येतो बरोबर आहे. मग काय करायचं? 3 1 जशाच्या तशी खाली घ्यायची. हे 2 2 ला रिप्लेस करणे आपल्याला. त्याच्याऐवजी कोण घेणे? 2 आणि 1 इज इक्वल टू जे बरोबरचं चिन्ह त्याच्या पुढचं 2 आणि 1. ठीक आहे. त्याच्यानंतर डीवाय. डीवाय साठी हे 2 2 चेंज करण्याची गरज नाही. त्याच्याऐवजी 3 आणि -1 आहे. वाय चालू आहे का नाही? वायचे काय घेतलेले आपण? 3 आणि मायनस. त्याला बदलून काय घ्यायचं? 2 आणि 1. सांगा हे 2 गुणिला -1 आणि इकडे -2 गुणिला 3. तुम्हाला हा जर गुणाकार जमत नसेल तर तुम्ही विचार करा तुम्ही काय करता. 2 1 2 मायनस येईल का प्लस येईल हे जमत नाही तुम्हाला. काय येईल याचं उत्तर? -2. पुढे किती? -6. उत्तर किती आलं? -8. 1 नंबर. याचं सांगा. 2 गुणिला -1 इकडं हे परत काय येईल? -2. हे किती येईल? -3. म्हणजे उत्तर आलं -5. उत्तर आलं -5. ठीक आहे. आता परत 2 गुणिला 1 वजा 2 गुणिला 2 2 -4 म्हणजे उत्तर येईल -2. काही जणांना असं वाटत असेल काय चालू आहे, मायनस कधी मायनस येतं उत्तर, कधी प्लस येतं. बरोबर आहे पोरो? हे 3 उत्तर आले. आता लक्षात ठेवा एक एक व्हॅल्यू. डी ची काही जण लक्षात ठेवा, डीएक्स ची काही जण लक्षात ठेवा आणि डीवाय ची लक्षात ठेवा. ठीक आहे. बघितल्या? आता मला सांगायची एक एक व्हॅल्यू. नाऊ डी बरोबर काय आहे? डी नाही रे, एक्स. एक्स बरोबर डीएक्स अपॉन डी. काय होती डीएक्स ची व्हॅल्यू? तुम्ही लक्षात राहू दिले ना? -5 आणि डी ची काय आहे? -8. मायनस मायनस कटले 5/8. बघा भाग जातो का पुढं? राहू द्या, तेच फायनल उत्तर आहे. वाय ची किंमत डीवाय बाय डी. डीवाय किती होता? -2. हा किती आहे? -8. परत मायनस मायनस कटले 2/8. याला भाग जातो. 2 1 2. 2 किती जाईल? 4. म्हणजे उत्तर आलं 1/4. असंही उत्तर येऊ शकतं. असं थोडी की नंबर मध्ये येईल, फ्रॅक्शन मध्ये उत्तर येऊ शकतं. इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे. असं फायनल द्यायचं पद्धतशीर. आणि क्रॅमर्स रूल तुम्हाला येईल 3 मार्क्सला. किती मार्क्सला? 3. कमीत कमी 3 मार्क्सला येईल. ठीक आहे. तुम्हाला हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह कर, 2 क्वेश्चन सॉल्व्ह करणे, 4 नंबर 5 नंबर हे तुमच्यासाठी होमवर्क. परत 1.3 मधले परत हे सॉल्व एक्झाम्पल हा
पेपरला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, सांगतो. पेज नंबर 15. 15वरचं तिसरं बघा, याला काही घाबरायचं नाही. डी काढायचं सांगितलं मी तुम्हाला, येतो. डीएक्स पण येतो, डीवाय पण येतो, माहिती आहे. त्याच्यानंतर एक्स कसा काढायचा, डीएक्स अपॉन डी. वाय कसा काढायचा, डीवाय अपॉन डी. किती क्वेश्चन झाले, 3. हा चौथा. हा तर सगळ्यात सोपा आहे, फक्त व्हॅल्यूज टाकणे तुम्हाला. त्याच्यानंतर हा 5. ठीक आहे, 5 क्वेश्चन आहे तुम्हाला. एक काम करा तुम्ही, हे जे आहे का नाही, हा प्रश्न, हे बॉक्स नका भरू, सरळ सरळ सॉल्व्ह करा. कसा सॉल्व्ह करायचा, सरळ सरळ, कारण पेपरमध्ये एवढे बॉक्स येत नसतात. सरळ सरळ सॉल्व्ह करा. त्या बघा, क्वेश्चन जर 2 मार्काचा असेल तर 4 बॉक्स येतात. किती बॉक्स येतात, 4. क्वेश्चन 3 मार्काचा असेल तर किती बॉक्स येतील, 6. याच्यात किती बॉक्स आहे, एवढे बॉक्स येत नसतात. सरळ सरळ सॉल्व्ह करा. ठीक आहे.